पुढे आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट किती आहे? 6000. कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला लिहायचं आहे बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट 6000. हे असेच वाटायचे 6000. वर्किंग नोट द्यायची आहे. प्रॉफिट अँड लॉस 6000 मल्टीप्लाय बाय 3 डिवाइडेड बाय 5 के 5 1200 रुपये. ओके. आर्थिक 36,600. 6000 मल्टीप्लाय बाय 2 डिवाइडेड बाय 5 बरोबर 2400. 3, 2, 5 आणि 6 बरोबर. हे वर्किंग नोट म्हणून द्यायचं आहे प्रत्येकाने. ओके ठीक आहे. हे किती आलंय? 3600 आणि 2400. 3600 रामला आणि 2400 भरतला. रामला आणि 2400 भरतला. झालं. पुढे कॅपिटल अकाउंट. राम किती आहे? 40,000. कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन 40,000 रामचे आणि लक्ष्मणचे 50,000 भरतला. काय पोस्टिंग झाली आहे. लायबिलिटी साईडची बघा. क्रेडिटर्स लायबिलिटी साईडला टाकलेत 14,000. बिल्स पेएबल 10,000 लायबिलिटी साईडला टाकलेत. जनरल रिझर्व्ह 3:2 रेशोमध्ये राम आणि लक्ष्मण हे ओल्ड पार्टनर आहे त्यांना वाटून टाकले. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट 3:2 राम आणि लक्ष्मणला वाटून टाकले. आणि कॅपिटल अकाउंट बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन. कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला 40,000 राम आणि लक्ष्मण 50,000. ओके. आता पुढे जाऊया आपण. पुढे आपण ऍसेट साईडला येऊया. ऍसेट साईडला दिसतात लँड अँड बिल्डिंग 40,000 इनर कॉलम. लँड अँड बिल्डिंग किती? 40,000 पण इनर कॉलम. नंतर आहे प्लांट अँड मशिनरी 30,000. लँड अँड बिल्डिंगच्या खाली 1-2 ओळी जागा सोडा. प्लांट अँड मशिनरी 30,000. पुढे आहे सन्ड्री डेटर्स 20,000. प्लांट अँड मशिनरीच्या खाली 2 ओळी जागा सोडा. लिहा 20,000. पुढे आहे क्लोजिंग स्टॉक. याच्यावर काय ऍडजस्टमेंट नाहीये. सन्ड्री डेटर्सच्या खाली 2 ओळी जागा सोडा. 24,000 आउटर कॉलम. पुढे आहे कॅश इन हँड 10,000. कॅश कॉलम ओपन केला. कॅश अकाउंट टू बॅलन्स ब्रॉट डाऊन. कॅश इन हँड 10,000. ओके. कॅश इन हँड 10,000 रुपीज. पोस्टिंग झाली आहे. लँड अँड बिल्डिंग, प्लांट अँड मशिनरी, सन्ड्री डेटर्स, क्लोजिंग स्टॉक आणि कॅश इन हँड. परफेक्ट सगळी पोस्टिंग झालेली आहे. आता ऍडजस्टमेंटकडे येऊया आपण. ऍडजस्टमेंट पहिली आहे. त्यांनी म्हटलंय भरत विल ब्रिंग ₹50,000 ॲज हिज कॅपिटल फॉर 1/5 शेअर. ठीक आहे. भरतने कॅपिटल किती आणलंय? 50,000 रुपये. कॅश अकाउंटच्या डेबिटला 2 भरत कॅपिटल अकाउंट किती आहे? 50. दुसरा इफेक्ट कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय कॅश अकाउंट भरतच्या कॉलम मध्ये 50,000.
भरतच्या कॉलममध्ये 50,000. ओके, क्लिअर झालं. जर्नल एंट्री कॅश अकाउंट डेबिट टू भरत कॅपिटल अकाउंट 50,000 ते आपण लिहिणार आहोत. नेक्स्ट पुढे आहे द गुडविल अकाउंट बी ओपन्ड. गुडविल अकाउंट रेज झालं, ओपन झालं इन द बुक्स ऑफ द फर्म फॉर ₹15,000. इथे नवीन पार्टनर कुठेही कॅश आणत नाही. ओके, तर सिंपल जर्नल एंट्री पास करायची. गुडविल अकाउंट डेबिट टू राम्स कॅपिटल अकाउंट टू लक्ष्मण's कॅपिटल अकाउंट. हे ऑटोमॅटिकली गुडविल अकाउंट रेज झालं. पण रेज झालं, ओपन झालं म्हणजे काय झालं की ते ओल्ड पार्टनर्सच्या ओल्ड रेशोमध्ये वाटून टाकायचं. इथे कुठेही कॅश टू गुडविल हा प्रकार येणार नाही, डायरेक्ट सेकंड एंट्री येणार. ओके, गुडविल अकाउंट डेबिट टू राम्स कॅपिटल अकाउंट टू लक्ष्मण's कॅपिटल अकाउंट. बिकॉज न्यू पार्टनरच्या येण्यामुळे गुडविल अकाउंट हे ऑटोमॅटिकली आलं. तो काय पैशामध्ये देत नाही, तो बोलतो मी आल्यामुळे गुडविल वाढलेलं आहे तुमचं. ओके, पण गुडविल याची कॅल्क्युलेट करायची काय पद्धत वगैरे जी काय आहे ते आपण नंतर बघू. एक सुपर प्रॉफिट मेथड आहे आणि एक ॲव्हरेज प्रॉफिट मेथड, त्यामुळे ही व्हॅल्यू आपण काढलेली आहे. ओके, तर ते किती आहे 15,000 रुपीज. ओके, आता ह्याची सुद्धा आपल्याला वर्किंग नोट बनवायची, तर ती तुम्ही बनवा जरा कुठेतरी. वर्किंग नोट फॉर कॅल्क्युलेशन डिस्ट्रीब्युशन ऑफ गुडविल टू ओल्ड पार्टनर्स. डिस्ट्रीब्युशन ऑफ गुडविल टू ओल्ड पार्टनर्स. वर्किंग नोट नंबर 3. पहिली वर्किंग नोट जनरल रिझर्व डिस्ट्रीब्युशन झालं. दुसरी वर्किंग नोट प्रॉफिट अँड लॉस, ओके, ब्रॅकेटमध्ये प्रॉफिट डिस्ट्रीब्युशन झालं. ओके, विच इज शोन इन ओल्ड बॅलन्स शीट. आणि आता तिसरं डिस्ट्रीब्युशन ऑफ गुडविल टू ओल्ड पार्टनर्स. ओल्ड पार्टनर्सचे ओल्ड रेशो किती आहे 3:2. मग 3:2 रेशोमध्ये आपल्याला 15,000 रुपये वाटायचे आहेत. बरोबर आहे. राम्स गुडविल बरोबर 15,000 गुणिले 3 भागिले 5. 5 × 5 5 × 15 3 × 9 9,000. तर लक्ष्मणचं गुडविल किती 15,000 मल्टीप्लाय बाय 2 डिवायडेड बाय 5. 5 × 5 5 × 15 3 × 6. 9,000 रुपीज रामचं गुडविल आहे आणि 6,000 रुपीज लक्ष्मणचं गुडविल. 9 आणि 6 15,000 रुपये. ओके, क्लिअर. ठीक, तुम्हाला आता येत असेल बहुतेक रेशो. ओके, तर हे जे आहे ते गुडविल अकाउंटला ट्रान्सफर करायचं 9,000 आणि 6,000. ओके, आणि इमिजिएटली गुडविल अकाउंट क्लोज करायचं. ओके, कारण गुडविल अकाउंट नुसतं ओपन झालेलं आहे आणि पुढे काय त्या गुडविलचं करायचं हे काय सांगितलं नाही. त्यामुळे टोटल किती 15,000. गुडविल अकाउंट क्लोज केलं 15,000 ने आणि बाय बॅलन्स कॅरीड डाऊन. बॅलन्सिंग फिगर किती राहणार 15,000च राहणार. ही 15,000 रुपये बॅलन्स कॅरीड डाऊन हा कुठला बॅलन्स म्हणतो आपण डेबिट बॅलन्स. हा कुठे ट्रान्सफर करायचा ऍसेट्सला, क्लोजिंग स्टॉकच्या खाली गुडविल. इन द बुक्स ओपन झालंय, ऍसेट साइडला गुडविल गेलं. म्हणजे आतापर्यंत तुम्हाला ट्रायल बॅलन्स मध्ये मागच्या वेळेस दिसत होतं गुडविल दिलेलं आहे ट्रायल बॅलन्सच्या डेबिट साइडला, ते तुम्ही उचलत होते आणि ऍसेट्सला टाकत होते. तर ते ऑटोमॅटिकली नाहीये, ते अशी त्याची एंट्री होते तेव्हा ते ऍसेट्सला जातं. ओके, क्लिअर. पुढे नेक्स्ट आहे बघा, कॅपिटलची एंट्री झाली, गुडविलची एंट्री झाली. गुडविलची फक्त एकच जर्नल एंट्री होते. तिसरा अल्टरनेटिव्ह खूप छान आहे, गुडविल अकाउंट डेबिट टू राम्स कॅपिटल अकाउंट टू लक्ष्मण कॅपिटल अकाउंट. आपण नंतर जर्नल एंट्री आपण लिहूया त्याची. पुढे नेक्स्ट कंडिशन काय, लँड अँड बिल्डिंग ॲप्रिसिएटेड बाय 5%. लँड अँड बिल्डिंग 5% ने ॲप्रिसिएट झाली. जी आहे ॲड ॲप्रिसिएशन @5%.
आता 40,000 लँड अँड बिल्डिंगचं 5% ॲप्रिसिएशन झालेलं आहे. 40,000चं 10% किती होतं? 4,000 आणि 5% किती होतील मग? 2,000 रुपीज. आउटर कॉलम 42,000. दुसरा इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंटच्या क्रेडिट साईडला ॲप्रिसिएशन बाय लँड अँड बिल्डिंग 2,000. ओके, बाय लँड अँड बिल्डिंग 2,000. नेक्स्ट पुढे काय आहे? प्लांट अँड मशिनरी डेप्रिसिएटेड बाय 15%. प्लांट अँड मशिनरी किती आहे? 30,000. लेस डेप्रिसिएशन at the rate 15%. लेस डेप्रिसिएशन at the rate 15%. 15% किती झाले? 30,000चे 10% किती होतात? 3,000 रुपीज. हे 3,000 आपण बाजूला काढले. ओके, जर 10% 3,000 होतात तर 5% किती होतात? 1,500. म्हणजे हे 3,000 प्लस 1,500 किती झाले? 4,500. 4,500 हे लेस करायचे आपल्याला. 30,000 मधनं 4,500 गेले, 30 मधनं 4 गेले 26, 26 मधनं 500 गेले 25,500. 25,500. दुसरा इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला टू प्लांट अँड मशिनरी. टू प्लांट अँड मशिनरी 4,500. 4,500. ओके, वेट.